हरिओम. भगवद्गीताबोध योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 17 श्रद्धात्रय विभागयोग. ओम श्री परमात्मने नमः. अथ सप्तदशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 17 श्लोक क्रमांक 23. ओम तत्सदिति निर्देशो ब्रह्मणस्त्रिविधः स्मृतः ब्राह्मणास्तेन वेदाश्च यज्ञाश्च विहिताः पुरा. ओम तत्सत असा आत्मब्रह्माचा त्रिविध ध्यान जप सांगितलेला आहे. त्या योगे आत्मब्रह्माची ज्ञानप्राप्ती होऊन वेद आणि यज्ञ याची रचना केली गेली आहे. या श्लोकाचा आणि या श्लोकाला संलग्न असलेल्या पुढील 5 श्लोकांचा अर्थ अनेक जणांनी अनेक प्रकारे सांगितलेला आहे. तो अर्थ आपल्या आपापल्या परी यथोचित आणि सुसंपन्न आहे. मला स्वतःला या श्लोकातील ध्यान जपाची जी अनुभूती मिळाली आहे त्या अनुषंगाने मी येथे अर्थ सांगत आहे. या अनुभूतीमुळे माझं जीवन आमूलाग्र बदलून गेले आहे. आज मी जी काही अध्यात्माची किंचित मात्र उपासना करत आहे, माझ्याकडून योगेश्वरांची जी काही अल्पमती आणि स्वल्प शक्ती सेवा होत आहे ती या माझ्या साक्षात्कारित अनुभूतीवर आधारित आहे. माझे आध्यात्मिक आचरण आणि माझी योग साधना सर्वस्वी या दिशेनेच मार्गस्थ झालेली आहे. माझ्या जीवनात या श्लोकाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे माझ्याकडून पारंपरिक अर्थापेक्षा काहीसे निराळे असे मत व्यक्त होणे अपरिहार्य आहे. आपण मला समजून घ्यावे ही विनम्र विनंती. श्लोक क्रमांक 7 मध्ये आहाराप्रमाणे यज्ञ, तप आणि दान यामध्येही बदल होतो असे भगवंत श्रींनी सांगितलेले आहे. आत्तापर्यंत आहार, यज्ञ, तप आणि दान याची भगवंत श्रींनी सविस्तर माहिती दिली. अशा प्रकारे आचरण करणाऱ्याने आत्मब्रह्म प्राप्तीसाठी जीवनाची गाडी अंतिम योगधामी भगवंत श्रींचे चरणी पोहोचण्यासाठी आता पुढे काय करावे, त्यासाठी कोणती साधना करावी ते आता भगवंत श्री सांगत आहेत. येथे या श्लोकाचे 2 भाग आहेत. एक म्हणजे ओम तत्सत असा त्रिविध ध्यानजप आणि दुसरे म्हणजे त्या योगे होणारी ज्ञानप्राप्ती आणि त्यामधून होत असलेली वेद आणि यज्ञ यांची रचना. पहिल्या भागावर पुढे 5 श्लोक सांगून भगवंत श्रींनी ओम तत्सत याची सविस्तर माहिती दिली आहे. यास्तव आपण येथे आधी दुसरा भाग समजून घेऊया. त्यानंतर मला जी अनुभूती मिळाली आहे त्याबद्दल पाहून मग आपण पुढील 5 श्लोकांचे निरूपण करूया. या श्लोकातील दुसऱ्या भागाबद्दल भगवंत श्री सांगत आहेत की ओम तत्सत अशा आत्मब्रह्माच्या त्रिविध ध्यान जपाने आत्मब्रह्माची ज्ञानप्राप्ती होऊन वेद आणि यज्ञ यांची रचना केली गेली आहे. ओम तत्सत अशा त्रिविध ध्यान जपाने आत्मसाक्षात्कार होऊन त्यामधून त्या समाधी अवस्थेत वेद श्रुत झाले आणि यज्ञाची रचना केली गेली. येथे आवश्यक असल्यास दुसऱ्या अध्यायात भगवंत श्रींनी सांगितलेला वेद याचा अर्थ पुन्हा पाहावा. तसेच तिसऱ्या अध्यायात यज्ञ याचा त्यांनी जो सांगितलेला अर्थ आहे तोही पाहिजे तर पुन्हा पाहावा. कारण येथे वेद आणि यज्ञ यांचे तेच अर्थ अपेक्षित आहेत. तेव्हा ते अर्थ लक्षात घेऊन मगच पुढील निरूपण वाचावे. आपल्या ऋषींना ध्यान समाधी अवस्थेत वेद श्रुत झाले. त्यांनी ते स्मृत केले आणि जनतेसाठी ते पुराणोक्त केले. ऋषी वेदांच्या रचनेचे श्रेय त्यांच्याकडे घेत नाहीत. ते म्हणतात की वेद आम्हाला परमात्म्याने दिले आहेत. वेद आम्ही रचलेले नाहीत, ते अपौरुषेय आहेत. यास्तव भगवंत श्रींनी 4थ्या अध्यायाच्या सुरुवातीला सांगितले आहे की हा अविनाशी योग मी
विवस्वानाला सांगितला होता. विवस्वानाने तो मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितला. मनूने इक्ष्वाकुला सांगितला. या सृष्टीचा उपभोग कसा घ्यावा याचाच अर्थ मानवाने कसे आचरण करावे आणि जास्त महत्त्वाचे म्हणजे कसे आचरण करू नये हे वेद मानवाला शिकवतात. या विश्वातील वस्तू जगताचा आस्वाद कसा घ्यावा याचे ज्ञान मानवाने वेदांमधून शिकावे आणि त्याप्रमाणे आचरण करावे. त्या योगे भोग निर्माण होणार नाही. तसेच भोगवासना नष्ट करण्यासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात न अडकता जीवन सायुज्य मुक्त म्हणून व्यतीत होईल. याचा अर्थ असा आहे की वेदांचा अर्थ समजण्यासाठी ओम तत्सत असा त्रिविध ध्यान जप करावा. त्या योगे प्रज्ञा प्राप्त होते आणि आपल्याकडून आत्मब्रह्माला अपेक्षित असे वेदाचरण यज्ञाचरण होते. आत्मसाक्षात्कार हा मानवी जीवनाचा एकमेव हेतू परिपूर्ण होतो. येथे ब्रह्मणा याचा अर्थ प्रज्ञाप्राप्ती असा आहे. वेदहा याचा अर्थ देह आणि आत्मा यांच्या पृथक्करणाचे ज्ञान असा आहे. यज्ञ याचा अर्थ याला अनुसरून होत असलेला कर्मयोग असा आहे. असे हे सर्व मिळून जीवन समृद्ध होते. माझ्या ध्यानीमनी नसताना मला अचानक आफ्रिकेला नोकरी करण्याचा योग आला. तेथे सुरुवातीचे 7-8 महिने सोडल्यास मी एकटाच राहत होतो. कारण त्यानंतर मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने पत्नी आणि मुलगी भारतात राहत असत आणि फक्त मे महिन्यामध्ये सुट्टीत त्या आफ्रिकेला येत असत. त्यामुळे नोकरी झाल्यावर दररोज आणि सुट्टीच्या दिवशी मला भरपूर वेळ मिळत असे. पिताश्रींच्या कृपेने मला लहानपणापासून योगासनांची आणि प्राणायामाची सवय होती. त्यामुळे स्वाभाविकच मला अध्यात्माची आवड होती. मी संपूर्णपणे निर्व्यसनी होतो आणि आहेही. मी 1980 ते 1986 असा 6 वर्षे आफ्रिकेला होतो. यावेळी पहाटे योग साधना, दिवसभर नोकरी, रात्री आणि सुट्टीच्या दिवसात भरपूर वाचन असा माझा कार्यक्रम होता. पैसा आणि भौतिक वैभव यात लोळत असूनही माझी योगसाधना नित्य नियमित चालू होती. आध्यात्मिक वैभव मी सांभाळून होतो. या काळात अनेक मान्यवरांची पुस्तके वाचत असताना त्यात सूत्रांचा उल्लेख येत असे. अशा या वाचनात स्वामी विवेकानंदांचे राजयोग हे पुस्तक वाचत असताना त्यात शेवटी योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्रांवर स्वामीजींचे टिपण वाचनात आले. त्यावेळी लक्षात आले की आपण लहानपणापासून गेली अनेक वर्षे योगसाधना करत असूनही आपल्याला योगाचे शास्त्रशुद्ध ज्ञान नाही. मग हाती आलेले हे योगाधिराज पातंजलींच्या योगसूत्रावरील स्वामीजींचे टिपण मी पुन्हा पुन्हा वाचले आणि समजून घेता येईल तेवढे समजून घेतले. माझ्या आचरणात योगसाधनेत सुचले तेवढे बदल केले. बोला फुलाची गाठ पडावी तसे आफ्रिकेत असताना 1984 साली मला ती दिव्य प्रकाशाची अनुभूती मिळाली. वास्तविक माझ्यासारख्या अतिसामान्य साधकाने मोठा शब्द वापरू नये, परंतु माझे विचार व्यक्त करायला असे लिहिणे अपरिहार्य आहे. मला साक्षात्कार म्हणजे काय त्याची अनुभूती मिळाली. अल्प दिवसांच्या अंतराने मला ओंकारच्या मात्रेत प्रत्यक्ष योगेश्वराने बासरी वाजवत असलेले दर्शन दिले. परमात्मा म्हणजे काय ते प्रत्यक्ष दर्शन योगाने उमजले. एक वेळ मी अशी समजूत करून घेतली होती की ध्यानावस्थेत पूर्ण निर्विकारी झाल्यामुळे मला ती दिव्य प्रकाशाची अनुभूती मिळाली असेल. मी वाचत असलेल्या पुस्तकांचा माझ्या मनावर झालेल्या वैचारिक संस्कारांचा परिणाम म्हणून मला योगेश्वर बासरी वाजवताना दिसले असतील. परंतु मी माझ्या जन्मात कधीही ओंकार साधना न करता तोपर्यंत मांडुक्य उपनिषद वाचलेले नसताना मला ओंकाराच्या मात्रेत त्यांनी दर्शन का दिले?
तेही बासरी वाजवताना का दिले? हे प्रश्न अनुत्तरित होते. हे दर्शन एवढ्यावरच थांबले नाही, तर पुढे अधूनमधून ते दर्शन होतच होते. अल्प दिवसातच ध्यानावस्थेत मला ओम तत्सत्वमसी असा महामंत्र ऐकू आला. तोपर्यंत मी गीता वाचलेली नव्हती. तसेच छांदोग्य उपनिषद तर मी आत्तापर्यंत अजूनही वाचलेले नाही. तरीही हा ओम तत्सत्वमसी असा महामंत्र मला सुस्पष्ट ऐकू आला. मला त्याचा अर्थही त्यावेळी समजला नव्हता. तरीही तो भगवंत श्रींचा कृपाप्रसाद मला मिळाला आहे आणि मी या मंत्राचा जप करावा अशी त्याच सद्गुरूंची आज्ञा आहे हे ओळखून मी त्या मंत्राचे पठण नित्य नियमित सुरू केले. ते आज तागायत चालू आहे. या महामंत्राची अद्भुत अशी आध्यात्मिक प्रचिती स्वतःला आल्यावर ह्याच महामंत्राचा मी आज माझ्या साधकांना जप करायला सांगतो. या दर्शन योगाने माझ्यात आमूलाग्र बदल झाला. माझी आध्यात्मिक प्रगती झाली. माझ्याकडून ओंकार साधना नित्य नियमित होऊ लागली. ओंकार शास्त्रशुद्ध कसा म्हणावा हे मला माहीत नव्हते. परंतु सुट्टीत भारतात आल्यावर मांडुक्य उपनिषद माझ्या वाचनात आले आणि ध्यानावस्थेत मला ओंकार शास्त्रशुद्ध कसा म्हणावा ते उमजले. एवढेच नव्हे तर पुढे एका मागोमाग एक सप्तचक्रांवर आधारित अशा 10 ओंकार साधना साक्षात्कारित झाल्या. त्यातील काही ओंकार साधना अटलांटिक महासागराच्या किनारी ओंकार करताना साक्षात्कारित झालेल्या आहेत. ओम योगेश्वर कृपेने माझ्या हातून योग नमस्कार, योगासने, योग प्राणायाम, ओंकार साधना, जप, योग ऊर्जा, योग निद्रा इत्यादी अनेकविध साधनांचे मार्गदर्शन करणारे योग साधना हे पुस्तक लिहून झाले आणि ते उन्मेष प्रकाशनाने प्रसिद्धही केले आहे. त्याच्या जोडीला ओंकार साधना ही CD ध्वनिफीत ही तयार झाली. त्यासाठी 7-8 साधकांनी निरपेक्ष बुद्धीने आणि प्रसिद्धीपरान्मुख भावनेने फार बहुमोल अर्थसहाय्यही केले. माझ्या 6 वर्षाच्या आफ्रिकेतील अनुभूतीवर आधारित एक म्हटले तर विनोदी, म्हटले तर आध्यात्मिक असे सावल्या हे ललित पुस्तकही प्रसिद्ध झाले. वास्तविक मी काही लेखक नव्हतो की संस्कृतचा अभ्यासक नव्हतो. मी मराठी माध्यमातून शिकलेला एका खेड्यातील मुलगा आहे. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे. नोकरीनिमित्त 14 वर्षे जमा खर्चाचा ताळेबंद तयार करण्यात गेली आहेत. त्यानंतर 14 वर्षे इलेक्ट्रिकच्या व्यापारात गेली आहेत. परंतु या साक्षात्काराने मी लेखक झालो. मला लिखाण जमू लागले. संस्कृत अर्थ लक्षात येऊ लागले. डॉक्टर दीपक टिळकांच्या केसरीसाठी अनेकविध आध्यात्मिक विषयांवर मी लेखन केले आहे. इतरही आध्यात्मिक विषयांवर लेखन केले आहे. यातील बहुतांशी लेखन साधकांनी अर्थसहाय्य करून छापले गेले आहे. यातील बहुतांशी विषयांवर मी प्रवचने देत असतो. पुस्तकाच्या शेवटी याची यादी दिलेली आहे. हे सर्व सांगायचा हेतू म्हणजे माझी प्रौढी मिरवायची आहे असा नसून साक्षात्काराचा काय परिणाम होतो ते समजावे हा आहे. मी कोण, कुठला, कुठे येऊन पोचलो आहे याचे मलाच विस्मय वाटते. आज 2014 साली हा भगवंत श्रींचा श्लोक म्हणजे माझी अनेक वर्षांपूर्वीची 1984ची स्वानुभूती आहे. त्याला अनुसरून त्याचे निरूपण मी आता पुढील 5 श्लोकांमधून करत आहे. हरिओम.